वी आर नाउ हाय. हॅलो. हाय. थांबा एक मिनिट सगळ्या. आय होप सुरू झालंय. 22 लोकांनी जॉईन केलंय. सो सॉरी. आम्हाला थोडासा उशीर झाला कारण तुम्ही बघू शकता आम्ही किती छान तयार होऊन बसलो आजच्या या लाईव्ह सेशनसाठी. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि नशीब आम्हाला ऐन वेळेला सुचलं, नाहीतर आजचाही व्हिडिओ असाच सुरू झाला असता की आज अचानक लाईव्ह आलोय आम्ही वगैरे वगैरे. पण ऐन वेळेला ताईला सुचलं की आपण जरा आधीच स्टोरी टाकूया या गोष्टीची. सो येस, आजचं लाईव्ह आहे कारण अनेक गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अशी की गर्भरेशमीच्या साड्या आहेत, माहेश्वरी साड्या, ज्यांना एक्झिबिशन मध्ये भरभरून प्रेम मिळालं, त्या फायनली आता ऑनलाईन सुद्धा आल्या आहेत आणि तुम्ही त्या आता ऑनलाईन परचेस करू शकता ट्रेड अँड टुकाच्या पेजवर. पण अर्थात सगळ्यांना हा प्रश्न पडतो की गर्भरेशमी साड्या म्हणजे आहेत का, इतकं काय म्हणजे त्याच्याबद्दल इतकं का बोललं जात आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आज तिघींनी ज्या साड्या नेसल्या आहेत आणि पहिल्यांदा स्वतःसाठी घेतल्या सुद्धा आहेत ट्रेड अँड टुकाकडनं, त्या या सुंदर गर्भरेशमी साड्या आहेत. इतक्या सुंदर, मिनिमल येट सो एलिगेंट अँड सो ब्युटिफुल अशा या सुंदर साड्या, ज्या एकदम मिनिमम काय बरं म्हणतात, ज्वेलरी बरोबर सुद्धा फार सुंदर दिसतात. आणि तुम्ही कसंही त्याला स्टाईल करू शकता कारण त्या इतक्या लाईट आणि इतक्या. तुम्हाला साड्या आता या व्हिडिओ दिसणार नाहीत पण त्याचे सेपरेट फोटो लगेचच टाकू. Yes. त्यामुळे आता समजा की छान दिसते. एक्झॅक्टली. सो फार ब्युटिफुल आहेत साड्या. तुम्ही कुठेही जाताना या साड्या नेसू शकता. इनफॅक्ट काही कार्यक्रम असेल तिथेही नेसू शकता किंवा काही नसेल आणि तुम्हाला नुसतीच नेसायची असेल तरी सुद्धा नेसू शकता. इतकी कमाल साडी आहे. सो एव्हरी वॉर्डरोब मस्ट हॅव वन. म्हणजे ती अशी ग्रेसफुल दिसते आणि ती पटकन नेसली जाते. खूप लाईट वेट साडी आहे आणि परत ऑथेंटिक आहे कारण गर्भरेशमी हे पूर्वापार चालत आलेलं एक काय म्हणूया ट्रेडिशनल माहेश्वरी साडी ट्रेडिशनल आहे. आणि आता खूप कमी असे व्ह्युअर्स उरले आहेत जे ऍक्च्युली या साड्या बनवतात आणि लकीली त्या साड्या आता आपल्याकडे आल्या आहेत. आम्ही आज छान कस्टमाइज करून घेतल्या आहेत. खूपच सुंदर रंग आले. इनफॅक्ट थोड्या वेळापूर्वी जेव्हा आमचा हा विषय सुरू होता गर्भरेशमी साड्यांचा, तर तेव्हा जस्ट मी या दोघींना म्हणत होते की 2 वर्षांपूर्वी ह्याच महिन्यात माझं लग्न झालं आणि सुरजीचं पण 2 वर्षांपूर्वीच लग्न झालं. जर का तेव्हा हा ब्रँड असता आणि तेव्हा जर का ह्या साड्या मला माहित असत्या तर प्रत्येक फंक्शनला बहुतेक मी हीच साडी नेसली असती. कारण मोस्टली लग्नाला खूप हेवी साड्या आपण नेसतो किंवा लग्नानंतरचे जे सण असतात तेव्हा सुद्धा खूप हेवी साड्या, कारण की ऑफकोर्स आपल्याला सेलिब्रेशनचा मूड असतो. सो नॅचरली त्या साड्या सुद्धा खूप हेवी होऊन जातात. बट ह्या ना साड्या खूप ट्रेडिशनल आहेत पण ॲट द सेम टाइम त्या इतक्या सुंदर रॉयल सुद्धा दिसतात कारण की त्यामध्ये सिल्कचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांना एक शाईन आहे. ॲज यू कॅन सी त्याला जरीची अशी बॉर्डर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या हँडलूमच्या साड्या आहेत. तर त्यामुळे त्याची व्हॅल्यू अशीच खूप जास्त वाढते. आणि खरंच जर का आता लकीली आपण सगळेच एक मराठमोळ्या फॅमिलीतले आहोत तर त्यामुळे भरपूर सण पाठोपाठ येत असतात, भरपूर फंक्शन्स येत असतात. आता गुढीपाडवा येणार आहे आणि वेडिंग सीझन तर सुरूच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी या साड्या उत्तम आहेत. आणि आता ह्यातले जेव्हा तुम्ही रंग बघाल तेव्हा तुम्हाला कळेल ओहो हो. तरी त्यातले खूप सारे रंग आज इथे नाही आहेत कारण की ते तयार होत होते. पण ते तुम्ही स्टोरीजमध्ये पाहिले असतील. खूप सुंदर असे खूप रेअर कलर्स आले आहेत या कलेक्शन मधले, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आम्ही त्याच पोस्ट करूच आम्ही. पण आज जे जे रंग आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. सो लेट स्टार्ट. आणि गर्भरेशमी मध्ये साधी जरी पल्लू गर्भरेशमी, लोडेड पल्लू गर्भरेशमी आणि अशी चेक्स वाली गर्भरेशमी असे 3 प्रकार आहेत. त्यामुळे तुम्हाला जी आवडेल ती गर्भरेशमी साडी तुम्ही प्लीज तुमच्यासाठी बुक करा. लोडेड पल्लू मध्ये ही जी डिझाईन दिसते तुम्हाला, हा एक पट्टा आणि हा दुसरा पट्टा, याला म्हणतात लोडेड. आणि हे 2 पट्ट्यांची आपण असं म्हणतो की ही डबल लोडेड आहे. अशा 3 पट्ट्यांची सुद्धा येते. पण ही आमच्याकडे आता अवेलेबल आहे आणि ही पण तेवढीच सुंदर दिसते. फार पदरावरती हा पदराचा भाग आहे. हा पदराचा भाग आहे. आणि ह्याची गंमत मी मगाशी म्हटलं तसंच आहे की जसं आता मी ह्याच्यावर एक हेवी सेट घातलाय तर आता मी कुठल्याही फंक्शनला जायला रेडी आहे. पण तिथीनी फक्त एक छानसं मंगळसूत्र आणि गजरा लावलाय. तर आपण असं म्हणतो की आपल्याला घरगुती पण तसं काहीतरी पूजेसाठी तयार व्हायचंय किंवा अगदी मिनिमलिस्ट कुठे जायचंय तर आपण एवढंच छान
सिम्पल सुद्धा तयार होऊ शकतो. सो या Yes. साड्यांची तीच गंमत आहे. आणि असंही म्हणजे एक खूप महत्वाचा विषय खरं तर हा की आपल्या घरातलं फंक्शन असतं आणि खूप कामं करायची असतात तर तेव्हा एक अशी हलकी साडी पण त्याचबरोबर सुंदर दिसणारी साडी आपल्याला हवी असते ती ही आणि साडी वेगळी आहे. दिसणारी म्हणजे जी दुसऱ्याकडे नसेल अशी. 100% लोक विचारणार की अरे ही कुठली साडी आणि कुठून घेतली अशी ही साडी आहे. सो यामध्ये हा इतका सुंदर रंग आहे. आता ज्यांना ज्यांना जे कलर्स आवडतात ते धरून बसलोय आम्ही. सो याला असा पिंक कलरचा पल्लू आहे आणि बघा असं पिंक रेड मिक्स अशी ही साडी आहे. त्यातली ब्लॅक कलरची साडी हो. सुद्धा फार कमाल आहे. ग्रे कलर सुद्धा आहे इथे बघा. ग्रे बरोबर असा रेड कलरचा पल्लू आहे तुम्हाला दिसत असेल. माझी- माझी सगळ्याचे फोटोज आम्ही टाकूच. माझी साडी फार वेगळी आहे खरं तर. कॉम्बिनेशनची मला यांनी जागा दिली नाही. दिसतेय का त्याच्यावर मी सिल्वर ज्वेलरी घातली त्यामुळे असंही तुम्ही एक छान मॉडर्न लुक क्रिएट करू शकता. हिला. इथे बऱ्याच जणी आपल्याला प्राइजेस विचारतायत किंवा खूप छान आहात तुम्ही, साडी खूप छान आहे. तर प्राइजेस आम्ही तुम्हाला सांगू. आम्हाला डीएम करा आणि डीएम म्हणजे इंस्टाग्रामवर डिरेक्ट मेसेज आम्हाला करा. कमेंट्स मध्ये नका हां. लिहू. कमेंट्स मध्ये लिहिलं तर रिप्लाय करायला वेळ मिळत कारण नाही. बऱ्याच जणींनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही प्राइजेस विचारतो पण सांगितल्या जात नाही. तर त्या जर कॉमेंट्समध्ये असतील तर खूप कठीण होतं प्रत्येकाला रिप्लाय करणं. पण जर तुम्ही आम्हाला डीएम केले तर आमची प्रॉम्प्ट सर्व्हिस आजपर्यंत लोकांना माहिती आहे की डीएम आल्या आल्या आम्ही लगेच त्यांना प्राइजेस सुद्धा पाठवतो आणि माहिती सुद्धा पाठवतो. येस. आणि हा एक प्रकार आहे. असा चेक्स आहे दिसत छान आणि त्याचा असा पदर आहे. सो हा आहे जरीचा प्लेन पल्लू आणि चेक्स बॉडी. सो हे सगळेच रंग खूप सुंदर दिसतात. आणि आम्ही बऱ्याचदा ऑब्झर्व केलं की आम्ही एखादी साडी नेसल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की ही कशी दिसते आणि त्या साड्यांच्या भरपूर ऑर्डर्स येतात. बट ट्रस्ट मी जेव्हा मी सांगतोय की ह्यातली प्रत्येक साडी जमलं असतं तर आम्ही विकत घेतली असती. इतकी सुंदर आहे. खूप गोड. लोडेड पल्लू मध्ये हा एक हा एक खूप रंग सुंदर रंग आहे. आहे. सुंदर आहे. आणि लोडेड पल्लू मध्ये असाच एक अजून चिंतामणी सुद्धा रंग येतो. एक Bottle green आहे. बॉटल ग्रीन सुद्धा रंग येतो. तेही फार सुंदर रंग असतात. अँड बिलीव्ह मी आम्ही जेव्हा हे कलेक्शन आमच्या एक्झिबिशन मध्ये पहिल्यांदा लॉन्च केलं तेव्हा लिटरली आय एम नॉट किडिंग पहिल्याच दिवशी आम्ही सोल्ड आउट होतो ऑन गर्भरेशमी. Yes. म्हणजे आम्हाला सुद्धा हे माहित नव्हतं पण लोकांना इतक्या आवडल्या त्या बघून. सो आय एम शुअर तुम्हाला सुद्धा यातले रंग फार आवडणार आहेत. येस. आणि बघा हा अजून एक रंग आहे. तोपर्यंत आपण प्रश्न सुद्धा घेऊया. येस. रिक्वेस्ट यू टू प्लीज पोस्ट पिक्चर्स ऑफ ऑल द साडीज. नक्की. येस ऑफकोर्स आम्ही लवकरच तेही रील टाकू म्हणजे तुम्हाला सिलेक्शनला सोपं पडणार आहे. तुमचं एक्झिबिशन कधी आहे? ओके. सो जसं आम्ही लास्ट मंथ म्हणालो होतो की इतक्यात आम्हाला एक्झिबिशन करणं अवघड आहे. त्यातलं पहिलं कारण म्हणजे ताईचं शेवग्याच्या शेंगा हे नाटक सुरू आहे आणि तिचे वारंवार प्रयोग होत असतात. त्यामुळे आम्ही तिघी एकत्र भेटणं फार अवघड होऊन जातं. सुरुचीचं सिरियलचं काम सुरू आहे. तुम्ही बघत असाल साईड बाय साईड आपण त्याचंही प्रमोशन करूया. सो सुरुची आता तुम्ही किती वाजता? दुपारी असते सिरियल मुरंबा. मुरंबा. मला माहितच असेल. तर त्यामध्ये तुम्ही तिला बघता त्यामुळे ती सुद्धा खूप बिझी. इनफॅक्ट आम्ही तिघी आज खूप दिवसांनी भेटतोय एकत्र आणि म्हणून तुम्हाला एका पाठोपाठ एक पोस्ट बघायला मिळतात. कारण आम्हीच सगळं कलेक्शन बघून खूप एक्सायटेड झालो आणि प्रत्येक त्या कलेक्शनला न्याय मिळावा असं आम्हाला खूप मनापासून वाटतं. कारण बऱ्याचदा ती ब्युटी आमच्याकडे अशी हिडन असते या सगळ्या साड्यांची आणि ते तुमच्यापर्यंत अशी छान पोहोचत नाही. तर जेव्हा आम्ही तिघी एकत्र असतो ज्या दिवशी भरपूर पोस्ट दिसतील तुम्हाला पेजवर समजून जायचं आम्ही तिघी एकत्र आलेलो आहोत. सो त्यामुळे आम्हाला एक्झिबिशन करणं कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन अवघड वाटत होतं आणि त्यामुळे ह्या महिन्यात कुठे एक्झिबिशन नाही आहे आमचं. आम्ही मात्र एका सो ही सगळ्यांसाठी एक छान आणि गोड न्यूज आहे. कारण आम्हाला असं एक्सक्लुझिव्ह एक एक्झिबिशन करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी आम्हाला कोल्हापूरला जो एक वाडा आहे तिकडे आम्हाला एक्सक्लुझिव्ह थ्रेड अँड टुंकाचं कलेक्शन करण्यासाठी एक्झिबिशन करण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. सो आम्ही आता तारखा ताई सांगेल. तारखा पण सांगू. 21 आणि 22ला हे एक्झिबिशन आहे. कुठे आहे काय आहे हे मात्र गुपित आहे. ते आपण अजून एक साधारण 12-13 तारखेच्या दरम्यान आम्ही प्रॉपर पोस्ट करू. तिथे तुम्ही कोल्हापूरच्या आसपास
जे असतील, ज्या मैत्रिणी असतील त्यांनी नक्की भेटायला या. आम्ही तिघी असणार आहोत. आम्ही तिघी असणार आहोत, गर्भरेशमी असणार आहे आणि त्याचबरोबर सिल्कच्या पैठण्या ज्या एक्सक्लुझिव्ह आहेत, ज्याचा ब्लॉग तुम्ही बघितलाय आणि त्या काही अंशी आम्ही इथे सुद्धा आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा दाखवणार आहोत. पण त्या पैठण्या मात्र एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे, त्यामुळे त्या प्रत्यक्ष बघून घेण्यात मजा आहे. तर त्यासाठी तरी तुम्ही नक्की आम्हाला भेटायला या. डिटेल्स आम्ही लवकरच पोस्ट करणार आहोत. आणि मग त्यानंतर बघूया मुंबईमध्ये, मग त्यानंतर पाडव्याच्या वेळेला आसपास आमचं प्लॅनिंग आहे आणि सगळं काही व्यवस्थित जुळून आलं तर डेफिनेटली आपलं असं काही एक्झिबिशन होईल आणि आपली भेट होईल तिथे. पण तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन डेफिनेटली साड्या बघू शकता, परचेस करू शकता. तुम्हाला काही डाऊट्स असतील, बऱ्याचदा म्हणजे ज्यांनी ऑर्डर केला आहे जवळपास आतापर्यंत 6 महिन्यात मोर दॅन 1000 तर डेफिनेटली ऑर्डर्स डिलिव्हर झाल्या आहेत. तर तुम्ही जेव्हा म्हणता की आम्हाला साड्यांचे बॉर्डर्स बघायच्या आहेत किंवा साड्यांचा उजेडातला फोटो हवा आहे किंवा अंधारातला, असे अनेक गोष्टींना आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो आणि ते जास्तीत जास्त जितकं लवकर जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही सुद्धा फार सपोर्टिव्ह आहात, त्यामुळेच आता जवळपास 6 महिने पूर्ण होणार आहेत ब्रँडला. आणि सो त्या निमित्ताने आमचं मोस्ट फेवरेट कलेक्शन आम्ही घेऊन आलोय या 6व्या महिन्यात. सो आय होप तुम्हाला सुद्धा हे तेवढंच आवडेल जेवढं आम्हाला आवडतंय आणि यातले सगळे रंग तुम्हाला भरपूर आवडणार आहेत. तर आवडल्याबरोबर फार विचार न करता पटपट ऑर्डर्स प्लेस करा, कारण लिमिटेड स्टॉक असतो. लिमिटेड स्टॉक आणि या हँडलूमच्या आहेत तेव्हा व्हायलाच खूप उशीर होतो आणि आम्हाला लिटरली 2 महिने आधी ऑर्डर देऊन सांगावं लागतं की आम्हाला इतका स्टॉक हवा आहे. आणि मग त्या 3 दिवसाला एक साडी या रेशोमध्ये बनत जातात. त्यामुळे त्या एकदा आउट ऑफ स्टॉक गेल्या की परत रिस्टॉक बनवायला वेळ जातो. आणि जसं म्हटलं की खूप कमी लोक आता ह्या बनवतात, त्यामुळे हातमागावर या साड्या बनणं आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचणं ही प्रोसेसच फार मोठी आहे. तर तुम्ही बघू शकता की या कलेक्शनमध्ये सुद्धा चिंतामणी आता या वेळेला आमच्याकडे नाही. त्याचं कारणही तेच की तो कलर आल्याबरोबर जाणारा कलर आहे. सो जर त्याची तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही प्री ऑर्डर करू शकता आजच्या दिवसात जास्तीत जास्त. सो येस, आता थोड्या वेळात आम्ही फोटोज सुद्धा घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ सुद्धा सेव्ह केला जाईल. असं तुम्ही जेव्हा केव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हा लगेच इन्क्वायरी करा, ऑर्डर प्लेस करा. आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही पटकन. आणि बऱ्याच जणींचे हे प्रश्न असतात आम्हाला की तुमचं कलेक्शन कुठे बघायला मिळेल. तर आमचं थ्रेड अँड ठुमका ज्या पेजवरून आता आम्ही लाईव्ह आलोय त्या पेजवर आम्ही सतत अपडेटेड असतो आणि आम्ही अपडेट सुद्धा देत असतो. सो त्यामुळे तुम्हाला कुठलंही कलेक्शन बघायचं असेल तुम्ही त्याच्यावर कलेक्शन बघू शकता. तुम्ही आम्हाला ते रील पाठवू शकता किंवा स्क्रीनशॉट सुद्धा पाठवू शकता. आम्ही त्याची अवेलेबिलिटी चेक करून तुम्हाला लगेचच कळवतो. त्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर सुद्धा प्लेस करायची असेल तर तुम्ही ह्याच्याच थ्रू करू शकता किंवा बायोमध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर आहे जो कॉलिंगसाठी नाही, फक्त व्हॉट्सअपसाठी आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला तिथे सुद्धा सगळी माहिती मिळेल. तर त्यामुळे तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठल्याही साड्या बघायच्या असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअपला तरी मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामला आम्हाला DM करा प्लीज. आणि अजून कोणाचे काही प्रश्न? ओके, प्राइजेस वगैरे तुम्ही विचारताय तर प्युअर माहेश्वरी साडी आहे का? हो, एकदम प्युअर Pure माहेश्वरी माहेश्वरी हँडलूमची गर्भरेशमी साडी आहे. गर्भरेशमी म्हणजे ह्यामध्ये जास्त प्रमाणात सिल्क आहे आणि कमी प्रमाणात कॉटन अशी ही साडी. आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती खूप सुंदर अशी शाईन दिसते. यावर जरीचं वर्क केलेलं आहे. तर अर्थात तुम्ही जेव्हा तुम्हाला फोटोज तुम्ही मागाल किंवा तुम्ही पाहाल तर त्या सोबत पदराचा सुद्धा फोटो आम्ही टाकू. सो तुम्हाला अंदाज येईल की एक्झॅक्टली कशा प्रकारे ही साडी दिसते. आमचे हे फोटोज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो आता हे लाईव्ह सेशन संपलं की आम्ही लगेच फोटोज ड्रॉप करू. तर फक्त प्रश्न एवढा आहे की तिकडे जाऊन बंद कोण करणार. आम्ही एवढे सेटल झाले. ओके, सिल्क पैठणी कधी? कोल्हापूर नॉट पॉसिबल. पुणे कधी? पुणे आम्हाला सुद्धा याची खूप इच्छा आहे आणि डेफिनेटली जेव्हा केव्हा पुण्यात येऊ तेव्हा काहीतरी जबरदस्त कलेक्शन घेऊन आम्ही येऊ आणि आमचं त्या दृष्टीने प्रयत्न आणि प्लॅनिंग सुद्धा सुरू आहे. सो डेफिनेटली एवढं कोल्हापूर नसेल तरी सुद्धा आपल्याला सिल्क पैठणी ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होणार आहेत. तुम्ही आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला कलेक्शन पाठवू. कारण ते एक्सक्लुझिव्ह कलेक्शन त्याची प्राइस रेंज जास्त असल्यामुळे ते आम्ही नॉर्मल पोस्ट करणार नाही आहोत. ज्यांना कोणाला सिल्क पैठण्या घ्यायच्या असतील ह्या हँडलूम पैठणी आहेत आणि फ्युजन पैठण्या सुद्धा आहेत. म्हणजे बांधणी आणि बांधणीचा अंग आणि पैठणीचा पदर अशा सुद्धा हँडलूम पैठण्या आहेत. किंवा कलमकारीची मी स्टोरी टाकली होती तशी कलमकारी पैठणी सुद्धा आहे. पण त्यांची रेंज जरा जास्त असल्यामुळे त्या आम्ही पोस्ट नाही करत आहोत. ज्यांना कुणाला या हायर रेंजच्या पैठण्या बघायच्या असतील त्यांनी प्लीज DM करा. आम्ही सगळ्या पैठण्या तुम्हाला जे कलेक्शन आहे जे कलर्स आहेत ते नक्की पाठवू. आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी कोल्हापूरला मात्र नक्की या.
आणि आता सिल्कची रेंज पण आम्ही नवीनच लॉन्च केलेली आहे. पैठण्या तर आहेच, पटोला सुद्धा आहे. असे खूप रेंजेस आहेत आणि खूप छान आहेत. प्रीमियम रेंजच्या आहेत, त्यामुळे अफोर्डेबल असं आम्ही म्हणणार नाही, पण त्या प्रीमियम आहेत. पण नक्कीच तुम्ही जर बाहेर कुठे बघितलं तर त्याच्यापेक्षा खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आम्ही देतोय. तर त्यामुळे जर कोणालाही सिल्कची रेंज हवी असेल तर तुम्ही आम्हाला DM करू शकता. आम्ही एक्सक्लुझिव्हली तुम्हाला ज्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या पाठवणार. सिल्क इरकल सुद्धा आपल्याकडे फार सुंदर रंग येणार आहेत, हो. रादर आले आहेत. फक्त ते जरा सॉर्ट आउट करायचे. जर कोणाला सिल्क इरकल जरी हवी असेल तरी प्लीज DM करा, त्या पण तुम्हाला पाहता येतील. येस, दॅट्स इट. सो आता आम्ही तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो, कारण आम्हाला तुमच्यासाठी छान छान रील्स पोस्ट करायचे आहेत, म्हणजे तुम्ही ऑर्डर करू शकाल. आणि असंच आपण लवकरच पुन्हा एकदा भेटूया नवीन कलेक्शन घेऊन. येऊच आम्ही जेव्हा तिघी पुन्हा एकदा एकत्र एकत्र असू येऊ. तेव्हा होपफुली नेक्स्ट वीक आपण पुन्हा एकदा एक लाईव्ह सेशन करूच यार. Yes. आणि कारण आम्हाला पण बरं वाटतं जरा तुमच्याशी बोलून, गप्पा मारून. आणि ज्या दिवशी आम्ही लाईव्ह येतो किंवा आम्ही असे व्हिडिओज वगैरे करतो तेव्हा तुम्ही सुद्धा एकदम जरा जाग्या होता आणि आम्हाला जरा खूप छान छान इंटरॅक्ट प्रतिसाद हो खूप छान प्रतिसाद मिळतो. सो थँक्यू सो मच. तुमच्या या प्रतिसादाशिवाय आमच्यात एवढी एनर्जीच नसती की तयार होऊन असं लाईव्ह सेशनला बसो. तर थँक्यू सो मच. आणि पाडव्याचे शॉपिंग सुरू करा. ब्लाऊज शिवायला वेळ नसेल तरी सुद्धा मिक्स मॅच जसे आम्ही घातले. केलंय. ओके, कॉल आला होता. तर तसे ब्लाऊज तुम्ही शिवून Mismatch आहेत पण खूप त्याच्यात चांगले घालू दिसू शकता. शकतात. पण साडी खरेदी हा आपला हक्क आहे, त्यामुळे तो बजावा. सो ऑन दिस नोट बाय आणि स्टे ट्यून्ड. आम्ही कलेक्शन आता लगेच आउट करतो. बाय बाय. बंद करायचं. Good.